डॉक्टरांच्या चेहऱ्यावर उमटलेले गंभीर भाव पाहून माझा श्वासच रोखला गेला. त्याच्या डोळ्यातल्या त्या गहन गंभीरतेने माझ्या मनात घबराटीचे वादळ उठले. छातीत धडधड वाढू लागली. पोट थरथर कापू लागली. ओठ उघडायचा प्रयत्न केला, पण आवाज मात्र बाहेर आला नाही. आईबद्दलचं सत्य ऐकण्याची तयारी माझ्याकडे अजून नव्हती. आणि जर डॉक्टरांनी माझ्या मनात उभी राहिलेली भीती खरी ठरवली तर ते दुःख माझं हृदय फाडून टाकेल याची मला जाणीव होती. कृपया बसून घ्या. डॉक्टरांचा मंद सूर माझ्या कानावर पडला आणि मी क्षणात भानावर आले. त्याच्या शब्दातली जडता माझ्या काळजाचा ठोका चुकवणारी होती. पाय थरथरत होते. मला वाटलं जर मी बसले नाही तर ते पायच माझा साथ सोडतील. मी पटकन बाजूला असलेल्या लाकडी बाकावर जाऊन बसले. दोन्ही हात मी मांडीवर घट्ट ठेवले. माझ्या जंपसूटच्या जाड कपड्याच्या आतूनही माझी बोटं बर्फासारखी गार वाटत होती. नजर खालीच खेळली होती, पण हळूहळू धीर करून मी डोकं वर केलं. डॉक्टर अजूनही उभेच होते. माझ्या मनातलं वाचल्यासारखं ते मंद हसले, पण त्या हसण्यात करुणा दडलेली होती. तुम्हाला ही खुर्ची माझ्यापेक्षा जास्त लागेल, कारण पुढे मी जे सांगणार आहे ते ऐकून तुमचा तोल जाण्याची शक्यता आहे. माझ्या घशातून कसाबसा आवाज निघाला. काय बातमी आहे? क्षणभर डॉक्टर शांत राहिले. थंड पण हळुवार आवाजात म्हणाले, तुमची आई सध्या ठीक आहे. क्षणभरासाठी माझ्या अंगावरचा फार हलका झाला. हृदयात आरामाची एक लहर उसळली. पण पुढच्या क्षणी डॉक्टरांनी पुढे जोडले, पण हे फक्त आत्तापुरतं. त्या एका वाक्याने पुन्हा सगळं कोसळलं. माझ्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला. हात घट्ट मुठीत दाबले, ओठ आवरले, पण दुःखाचा पूर थांबवता आला नाही. तुमची आई फार काळ टिकणार नाही. डॉक्टरांच्या डोळ्यातही दुःखाची सावली उमटली. माहिती आहे, मी कुजबुजले. आवाज एवढा मंद होता की डॉक्टर क्षणभर दचकल्यासारखे झाले. कसं काय? तुम्हाला आधीच ठाऊक होतं? त्यांनी विचारलं. मी डोळे मिटून घेतले आणि अलगद उत्तर दिलं. आईच्या मागच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं, तिचं शरीर औषध झेपवत नाही. दिवसेंदिवस ती कमकुवत होत चालली आहे. डॉक्टरांनी मान डोलावली. बरोबर आहे. औषध आता तिच्या शरीराला प्रतिकारक ठरत आहेत. म्हणूनच स्थिती आणखी बिघडत चालली आहे. माझ्या डोळ्यात पाणी होतं, नजरेत शून्य. तिला गमावण्याची तयारी मी अजून केलेली नाही. मी भिंतीकडे एकटक पाहत म्हणाले. डॉक्टरांचा स्वर मात्र धीर देणारा होता. आम्ही अजून आशा सोडलेली नाही. ती लढते आहे, तोपर्यंत आम्हीही लढू तिच्यासाठी. धन्यवाद. मी कुजबुजले. डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. एक हलकीशी दिलासा देणारी मिठी शब्दाशिवाय देऊन ते निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर मी चेहरा हातात लपवला आणि हुलक्यांनी रडायला लागले. मन मोकळं करणं हाच एकमेव आधार उरला होता. आईला गमावणं हा असा अनुभव आहे जो कोणालाही भोगायला लागू नये. मनात विचार आला, ती माझ्या आयुष्यातली शेवटची नाती आहे, एकमेव आधार. तिच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच श्वास घोटणारी वाटते. दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मी चटकन पुसट भानावर आले. नर्स बाहेर आली आणि मृदू स्वरात म्हणाली, तुम्ही आज जाऊ शकता. तिच्या डोळ्यातही सहानुभूतीचा ओलावा होता. माझ्या खांद्यावर हलकासा हात ठेवून ती निघून गेली. मी पाय ओढत ओढत खोलीत गेले. आई झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावरची निस्तेजता शरीराचा अशक्तपणा पाहत नव्हतं. डोळ्यातून पुन्हा पाणी आलं. तेव्हाच दरवाजा जोरात उघडला. सुषमा आत आली. तिचा चेहरा फिका पडलेला, डोळे लाल, गालावर ओघळलेले अश्रू. तीही रडलेली स्पष्ट दिसत होती. डॉक्टरांनी मला सगळं सांगितलं. ती थरथरत म्हणाली. माझे हुंदके अनावर झाले. मी छातीत धरून कुजबुजले. मला आईला गमवायचं नाहीये सुषमा. तिच्याशिवाय माझं कोणीच उरणार नाही. सुषमाने क्षणात माझा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होतं. श्रेया, मला सुद्धा ती आईसारखीच आहे, जिने मला कधीच मिळाली नाही. ती ममता मला तिच्यात मिळाली. मीही तिला गमवायची कल्पना सहन करू शकत नाही. मी रडत म्हणाले, पण तिला एवढं यातना भोगताना बघवत नाही. तिला गमावणं नको आहे, पण तिचं असं त्रासात जगणंही असह्य आहे. सुषमाने माझ्या पाठीवर हलकेसा हात फिरवला. हेच माझ्या मनातही चाललंय श्रेया. आपण फक्त प्रार्थना करू शकतो. बाकीचं देवाच्या हाती आहे. त्याने तिच्यासाठी सर्वोत्तम ठरवायचं. ती थकून सोफ्यावर कोसळली. मलाही पायावर उभं राहणं अशक्य वाटलं, म्हणून तिच्या शेजारी बसले. डोळे पुसले, पण मन मात्र अजूनही रडत होतं. आपण करू शकतो तेवढंच, प्रार्थना आणि देवाने जे ठरवलं आहे ते स्वीकारणं.
आम्ही दोघी एकमेकींच्या मिठीत शांत बसलो होतो. तेव्हाच अचानक दरवाजा जोरात उघडला आणि अर्जुन आत आला. त्याचे पावलं टाकण्याच्या जोरकस आवाजाने आम्ही दोघंही दचकून त्याच्याकडे वळून पाहिलं. त्याची नजर आमच्या चेहऱ्यावर थबकली. डोळ्यातील सुजलेले अश्रू, लालसर डोळे पाहून त्याचा चेहरा गंभीर झाला. ओठ किंचित घट्ट झाले. काय झालं? त्याचा गडद गंभीर सूर शांतता फोडून गेला. मी आणि सुषमा एकमेकींकडे पाहिलं. आमच्या नजरेतल्या वेदना आणि गोंधळाने आम्ही एकमेकींना समजलो. सुषमा उठली. मी बाहेर थांबते, तुम्ही दोघे बोलून घ्या. मी मान हलवली. पुढच्या क्षणी ती खोलीबाहेर गेली आणि मी एकटी उरले. अर्जुन काही न बोलता पुढे आला. त्याचे पावले शांत पण वजनदार होते. काही सेकंदात तो माझ्या शेजारी सोफ्यावर बसला. त्याचे करडे डोळे माझ्या चेहऱ्यावर रोखलेले. काय झाले? त्याने पुन्हा विचारलं. मी घशातला गोळा गिळत कुजबुजले. डॉक्टरांनी मला आत्ताच सांगितलं, आई जास्त काळ जगणार नाही. शब्द ओठातून निघाले तसे डोळ्यातून अश्रूचा पूर फुटला. अर्जुनचा घसा हलला. त्याने खोल श्वास घेतला, जणू स्वतःच मन स्थिर करण्याचा प्रयत्न करत होता. मी तुला खोटं सांगणार नाही, सगळं ठीक होईल असं म्हणणं मला शक्य नाही, कारण कदाचित ते खरं होणारच नाही. त्याचा स्वर कठोर नव्हता, उलट मृदू पण स्पष्ट होता. मला जाणवलं तो मला खोटी आशा देण्याचा प्रयत्न करत नाहीये, खरी गोष्ट सांगत होता. मीही हुडकसत मान डोलावली. त्याच्या शब्दात कटू सत्य होतं, पण तरीही त्यात एक विचित्र दिलासा होता. तो पुढे म्हणाला, पण श्रेया, काही झालं तरी मी तुझ्या सोबत असेल. त्याच्या डोळ्यातली ती प्रामाणिकपणा पाहून मी अवाक झाले. मनातली पोकळी क्षणभर जणू थांबली, पण मी काही बोलू शकले नाही. तेव्हाच अर्जुनच्या मोबाईलचा बीप वाजला. शांतता तुटली. त्याने स्क्रीनकडे पाहिलं आणि नंतर उठला. मी लगेच येतो. कुठे जातोयस? मी घाईघाईने विचारलं. डिलिव्हरी माणूस आला आहे, मी रात्रीचे जेवण मागवले, आपल्याला बाहेर पडावं लागणार नाही असं म्हणत त्याने दरवाजा उघडला आणि बाहेर गेला. काही वेळातच दरवाजा पुन्हा उघडला. मला वाटलं अर्जुन परत आला असेल, पण आता आली सुषमा. तू कुठे गेला? ती माझ्या शेजारी बसत विचारलं. आपल्यासाठी मागवलेलं जेवण घेण्यासाठी, मी सांगितलं. खूप छान केलं त्यानं. ती हलकंसं हसली. मलाही बाहेर जायची ताकद उरली नव्हती. हे खरंच उपयोगी ठरलं. मी काही बोलले नाही, फक्त मागे रेलून डोळे मिटले. खोलीत शांतता पसरली. आईच्या पलंगाजवळचा मशीनचा बीप आणि बाहेर कॉरिडॉरमधल्या पावलांचे आवाज एवढंच ऐकू येत होतं. मनात विचार आला, ही शांतता किती दिवस टिकेल? सुषमाने माझं नाव घेतलं, श्रेया. मी डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं. हो, ती काही क्षण मला निरखत राहिली. तिच्या नजरेनं मला अस्वस्थ केलं. काय झालं? मी चिडचिडत विचारलं. ती अचानक म्हणाली, तू आणि अर्जुन अगदी साध्या एकमेकांना समजणारे नवरा बायकोसारखे दिसत होता. मी तिला रागाने पाहिलं. नाही, अजिबात नाही. माझ्या चेतावणीसुद्धा ती थांबवली नाही. बाहेरून बघताना वाटतं की काही समस्या नाही, पण तुझ्या डोळ्यात मला पोकळी दिसते. तुझ्यात आणि अर्जुनमध्ये एक दरी आहे. मी शांत राहिले, तिने विषय सोडून द्यावा म्हणून, पण ती तशी नव्हती. श्रेया, तू माझी जिवलग मैत्रीण आहेस. तुझ्या आयुष्यात काय चाललंय हे न सांगितल्याने मी कधीच समजून घेऊ शकणार नाही. तुझं लग्न का तुटतंय हे मला जाणून घ्यायचे. मी काही भविष्यवाणी करणारी नाही की अंदाज लावेन. तिचा स्वर आता मृत्यू झाला. तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस. तिच्या डोळ्यातली ती निष्ठा पाहून माझं मन अपराधीपणानं भरलं. मी नजर खाली झुकवली. बोट एकमेकात घट्ट पकडून म्हणाले, तो फार मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे सुषमा. ती हसून म्हणाली, मोठं पुस्तक नको, छोटा सारांश दे, इतकंच विचारते. मी दीर्घ श्वास सोडला. मला ठाऊक होतं ती एकमेकींपर्यंत थांबणार नाही. कदाचित सांगून टाकलं तर माझ्या मनावरचं ओझं थोडं हलकं होईल. अर्जुन आणि मी घटस्फोट घेते. माझ्या शब्दांनी तिचे डोळे विस्फारले. जबडा खाली पडला. काय खरंच? ती अडखळत म्हणाली. तिथे उठून पाण्याचा ग्लास भरला. मी थकलेल्या स्वरात म्हणाले, अशा गोष्टीवर मी विनोद करेन असं तुला वाटतं? ती हादरलेलीच होती. पण का? तिच्या आवाजात अविश्वास होता. मी डोळे मिटले आणि सरळ बोलून गेले. तो दुसऱ्या बाईसोबत आहे, प्रियासोबत, आणि तिला त्याचं मोल आहे. सुषमाने पाणी पिताना श्वास गिळला आणि ती खोकून त्रस्त झाली. काही मिनिटांनी ती शांत झाली. देवा, ती कपाळावर हात ठेवून कोसळली. मग गंभीर नजरेनं माझ्याकडे पाहिलं. ही बातमी तुला कोणी दिली? मी मंद स्वरात उत्तर दिलं, प्रियाने स्वतः सांगितलं.